काइनमास्टर ॲपच्या सहाय्याने शैक्षणिक व्हिडिओ सोप्या पद्धतीने बनवण्याबाबत हा एक छोटासा धावता व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये सर्व घटकांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. प्रथम आपण प्ले स्टोअरवरून काइनमास्टर ही ॲप डाउनलोड करून घेऊया. त्याला ॲप ओपन केल्यानंतर प्लस चिन्हावर क्लिक करायचं. यातल्या 3 रेशोमधला पहिला रेशो 16:9चा ओपन करायचा. नंतर ह्या जे मीडियामधून आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून स्लाईड्स घ्यायचे आहेत. मीडिया क्लिक केलं. यामध्ये हा बॅकग्राऊंडमध्ये काही इनबिल्ट कलर बोर्ड असतात आणि काही इमेजेसचे बोर्ड असतात. तर या बाजूला आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह असणारे इमेजेस आपल्याला घेता येतात. बॅकग्राऊंडमध्ये हे जे दिसतात हे जे आहेत ते कलर बोर्ड आहेत, ज्याच्यामध्ये कलर चेंज करता येतो. परंतु हे खालते जे आहे ते सर्व इनबिल्ट आहेत. आपण काही इनबिल्ट आणि काही कलर बोर्ड्स घेऊया. त्यानंतर ह्या ज्या बरोबर चिन्हावर क्लिक केले की आपल्याला स्लाईड्स ह्या इन्सर्ट होतात. नंतर आपल्याला आता ट्रान्झॅक्शन देण्यासाठी हे जे व्हाईट बॉक्सेस आहेत त्याला आपल्याला ट्रान्झॅक्शन देता येतात. याला क्लिक केलं तर हे बघा, इथं हे जे आहे त्या सर्व प्रकारच्या ट्रान्झॅक्शन आहेत त्या आपण देऊया. ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर सुद्धा या ट्रान्झॅक्शनचं टाईम लिमिट आपल्याला कमी जास्त करता येते. इथं बघा, इथं जे आहे इथं हे ट्रान्झॅक्शनचे सेकंड वाईज टाईम लिमिट आहे, त्यालासुद्धा आपण पुढं मागं करून कमी जास्त करू शकतो. अशा पद्धतीनं आपण ह्या ट्रान्झॅक्शन्स दिलेल्या आहेत. ट्रान्झॅक्शननंतर आता आपल्या ज्या ह्या स्लाईड्स आहेत या स्लाईड्सची साईज वाढवण्यासाठी त्यांना टच करायचं. टच केल्यानंतर त्यांना जी येलो बॉर्डर आल्या त्याला जर पुढं मागं केलं तर आपल्या या स्लाईडचं टायमिंग पुढं मागं होतं. आता याच्यामध्ये आपण इन्सर्ट काय करायचं ते पाहूया. प्रथम लेअरमध्ये जाऊया. प्रथम आपण इथं टेक्स्ट इन्सर्ट करूया. टेक्स्टमध्ये इयत्ता तिसरी असं आपण इथं लिहिलं. ओके केल्यानंतर याला बघा, ॲरोला असं क्लिक करून आपल्याला किती पाहिजे ते साईज करता येते. त्यानंतर आता ह्या शब्दांच्या बाबतीत इथं आपण कलर चेंज करू शकतो. इन ॲनिमेशन म्हणजे शब्द कशा प्रकारे यावेत, ऑल म्हणजे शब्द कसे दिसत राहावेत, आणि आउट ॲनिमेशन म्हणजे कसं जावेत. तर कलर मी इथं चेंज केला. कलर घेतला रेड. कलर घेतल्यानंतर परत या शब्दांच्या बाबतीत काय फंक्शन्स आहेत ते बघा. इथं खालच्या बाजूला इथं त्याला शॅडो देता येतो किंवा घालवता येतो, ग्लो देता येतो, शब्दांना आउटलाईन करता येते. बॅकग्राऊंड कलर आपल्याला इथं कलरवरती क्लिक केलं की कलर देखील आपण बॅकग्राऊंडचा चेंज करून घेऊ शकतो. त्याचं कमी जास्त प्रमाण देखील बॅकग्राऊंडचं करू शकतो. आणि अशा पद्धतीनं या शब्दाचं आपण ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. त्या इन ॲनिमेशनमध्ये क्लिक केलं तर आपल्याला हे शब्द कसे हवेत पॉप स्वरूपात वगैरे आपण घेऊ शकतो. आता हे जे शब्द आपले इथं स्क्रीनवर दिसत नाहीत ते दिसण्यासाठी खाली इथं जे शब्द आपण इथं जे एडिटिंग केल्यानंतर इथं जे आपल्याला दिसतात त्या एडिटिंगवरती आपण क्लिक केलं की आपल्याला ते शब्द दिसतात. आता इयत्ता तिसरी या शब्दावर मी क्लिक केलं तर आपल्याला ते शब्द दिसतात. मग आता ह्याला पण आपल्याला टाईम लिमिट पूर्ण स्लाईडपर्यंत घ्यायचं असेल तर असं घेऊ शकतो, कमी देखील करू शकतो. त्यानंतर आता आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये ह्याची पण आपण थोडीशी साईज वाढवूया. आता या स्लाईडला आपण ग्राफिक्स कसं द्यायचं ते पाहूया. क्लिप ग्राफिक्ससुद्धा आपण देऊ शकतो. क्लिप ग्राफिक्स दिलं. त्यानंतर इथं खालच्या प्रकार बेसिक टायटल इफेक्ट्सला क्लिक केलं. मॉडर्न टायटलला पहिल्या ओळीला मला नाव द्यायचं आहे वर्ग शिक्षक. तर सेकंड लाईनला मला नाव द्यायचं आहे घर. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा ह्यालासुद्धा आपण कमी जास्त करू शकतो. फक्त इफेक्ट्सला पूर्ण स्लाईड पाहिजे असेल इफेक्ट का सुरुवातीला फक्त काही वेळ पाहिजे असेल तर सुरुवातीला फक्त घेऊन आपण पुढच्या स्लाईडवरती पाहिजे ते सुद्धा वाढवू शकतो. बघा या स्लाईड आता इथं ब्लँक राहिलं, इथं सुद्धा आपण एडिट करू शकतो. मग हे शब्द दिसले. आता मी जिथं संपलं तिथं आपण आलो की ही जी लाल रेष आहे ही लाल रेष जिथंपर्यंत आपली आली त्याच्या पुढं आपण एडिट केलं असं लक्षात येते. त्यामुळे लाल रेष आपण पुढं मागं करून कुठं संपलं याचा अंदाज घ्यायचा. आता मी आता ह्याच्यामध्ये फोटो म्हणजे इमेज इन्सर्ट करणार. त्यामुळे मी लेअरमध्ये जाणार. लेअरमध्ये गेल्यानंतर हा जो पहिला फंक्शन आहे मीडियाचा लेअरमधल्या इमेज आणि व्हिडिओ, तिथून आपण इमेज पण इन्सर्ट करता येते आणि व्हिडिओ पण. पहिला आपण इमेज इन्सर्ट करून पाहूया. तर डाउनलोड केलेल्या इमेजेसमधला मी एखादी इमेज इथं घेते. शाळेला जाणारी मुलं आहेत यांना आता मला एका बाजूला घ्यायचं आहे आणि यांना क्रॉप करायचं असेल तर खाली क्रॉपिंगला मी जाऊन याला हवं तितकं क्रॉप करून मी
सर्व अँगलनं येऊ शकते. आणि समजा याला आपल्याला मास्क करायचं असेल तर हे मास्क म्हणून आहे, त्याला क्लिक केल्यानंतर या मास्कचे पण इथं निरनिराळे शेप्स आहेत. त्या शेप्समधले कुठल्या शेपमध्ये आपल्याला ती इमेज पाहिजे, तर मला या शेपमध्ये पाहिजे. याला परत मी वाढवून असं हे करू शकते. त्यानंतर या इमेजला आपण परत क्लिक केल्यानंतर परत याला इन ॲनिमेशन, ओव्हरऑल ॲनिमेशन, असं आउट ॲनिमेशन, या सर्व प्रकारचं ॲनिमेशनसुद्धा इथं देता येते. याला आपण इन ॲनिमेशन दिलं. ठीक आहे. आता ह्या इमेजमध्ये बघा खाली आपल्या लक्षात येतं की इकडच्या बाजूला इमेज ही स्लाईडच्या पुढं गेलेली आहे. त्यामुळे त्याला जर आपल्याला इमेजला कमी करायचं असेल तर इमेजला आपण कमी करू शकतो, किंवा इमेज इतकी वेळ पाहिजे त्यामुळे स्लाईडसुद्धा आपण वाढवून घेऊ शकतो. त्यामुळे ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर स्लाईड वाढवायला काही प्रॉब्लेम नाही आहेत. आता पुढच्या लेवलला आपण पाहूया. या इमेजला मी मोठं करणार आहे. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ इन्सर्ट करायचं दाखवते. एक छोटासा व्हिडिओ इथं जे असेल तो मी इथं पाहूया प्रथम. ठीक आहे. मग एडिटरमधला हा व्हिडिओ मला घ्यायचा आहे. ओके. आता हा व्हिडिओ घेतल्यानंतर हा एवढा मोठा व्हिडिओ आहे, पण मला हा इतका नको आहे. मला यातला फक्त हा डिजिटलचा नको आहे, म्हणून मागणं आपण असं क्रॉप करत आलो की कुठंपर्यंत हा व्हिडिओ पाहिजे तिथंपर्यंत आपण घेऊ शकतो. किंवा याला टच केलं आणि मला इथनं हा व्हिडिओ स्टार्ट पाहिजे, तर इथं लाल रेष आल्यानंतर इथं हा जो ट्रिम बटन आहे त्या ट्रिम बटनवर क्लिक केलं की जिथंपर्यंत आपल्याला लाल रेषा आलेल्या आहे तिथंपर्यंत आपण इथं कट करू शकतो. सुरुवातीपासून पाहिजे का शेवटून पाहिजे का मधलाच भाग कट करायचा, ह्या तिन्ही प्रकारे आपण करू शकतो. आता माझी लाल रेष इथं मला हे चालतं आहे, परंतु मला शेवटचा पॅटर्न इथंपर्यंत नको आहे. तर मग इथं काय करणार, मी मागचा भाग मी कट केला, अशा पद्धतीने कट होऊ शकतो. मला पुढचा भाग कट करायचा आहे, मी इथंपर्यंत आले, त्याला परत टच करून घेतल्यानंतर परत ट्रिम बटनवर क्लिक केला आणि परत पुढचा भाग मी टच करून कट करून घेतला. तर अशा पद्धतीने मी हे व्हिडिओसुद्धा मी इथं प्ले करून घेऊ शकते. आता ह्या व्हिडिओला आपण काय करू शकतो, तर क्रोमा की म्हणून हे एक नवीन फंक्शन आता ॲड झालेलं आहे. क्रोमा कीवर क्लिक करायचं आणि क्रोमा की इनेबल केली तर अशा पद्धतीनं आपल्याला फक्त त्या मुलींची चित्र दिसतात, कारण की ती क्रोमा की ग्रीन स्क्रीन असल्यामुळे आपण क्रोमा कीचा वापर इथं चांगल्या प्रकारे करू शकतो. ह्याला अजून आपण वाढवू पण शकतो. तर अशा पद्धतीने व्हिडिओ इन्सर्ट करायचं आपण पाहिलं. आता पुढची स्टेप पाहूया. लेअरमध्ये जायचं आणि लेअरमध्ये आता आपण पाहूया हँडरायटिंग. हँडरायटिंगमध्ये गेलं, इथं बघा या हँडरायटिंगमध्ये इथं टूल्स आहेत. इथं कलर चेंज करता येतो आणि जे आपण घेणार आहे त्याचे इथं आकारसुद्धा कमी जास्त करता येते. मी आता इथं स्क्वेअर घेणार आहे, कलर रेड असू दे आणि माझी डॉटची साईज आहे ती पण ठेवलेली आहे. स्क्वेअर घेतला. ठीक आहे. आता या स्क्वेअरला आपण ॲनिमेशन देता येतं. तर ॲनिमेशन हे या फंक्शनमधून द्यायचं. पहिला हे जे आहे इन ॲनिमेशन, ओव्हरऑल आणि आउट ॲनिमेशन. इन ॲनिमेशन केलं, ड्रॉ बाय स्ट्रोक, त्याचंसुद्धा आपण इथं बघा खालच्या बाजूला ही पट्टी आहे, तिथनं आपण त्याचा स्पीड कमी जास्त देखील करू शकतो. आता हा झाला आपला लेअरचा मधला हँडरायटिंग. त्यानंतर मीडिया आपण पाहिला. ओव्हरले हा जो घटक आहे हा आपण एक पाहूया. ओव्हरले म्हणजे आपण स्टिकर्स जे इनबिल्ट आहेत त्यातला आपण आता ही बॉल घेतला, बॉललाही टच बरोबर केल्यानंतर या बॉलला आपण आपल्याला कमी जास्त करता येतं. त्याला देखील इथं इन ॲनिमेशन, आउट ॲनिमेशन वगैरे ह्या सगळ्या क्रिया आहेत त्या आपण देता येतात. त्यानंतर आपल्याला आता या चित्रांना नावं द्यायची असेल तर आता मी या त्रिकोणाच्या खाली मला लगेच त्रिकोण द्यायचा आहे. तर बघा इथनं खालच्या बाजूला स्क्रोल केले की आपल्याला अंदाज घ्यायचा की कुठं आपल्याला नाव द्यायचं आहे. तर हा पूर्ण काढून झाल्यानंतर तिथं नाव द्यायचं आहे, ते पण बॉल यायच्या आधी. तर तिथं आपली ही लाल रेष आली की आपण पॉज थांबायचं आणि मग लेअरमध्ये जाऊन टेक्स्ट द्यायचा. त्याला आपण परत आता याच्या आतमध्ये ठेवायचं का खाली लिहायचं ते आपण केलं. त्याला आपण कलर चेंज वगैरे करून घेतला. ठीक आहे. नंतर बघा याची साईज मोठी झालेली आहे आणि आपली स्लाईड कमी आहे, त्यामुळे स्लाईडला पण आपण वाढवून घेऊ शकतो किंवा या अक्षरांना पण कमी करू शकतो. आता त्यानंतर बॉलचं नाव मला द्यायचं आहे. बॉल आल्यानंतर मला बॉल द्यायचा आहे, त्यामुळे चेंडू आला. त्याच्यानंतर मी ही परत पुढं जाऊन मी चेंडू हे नाव देणार. त्याचंसुद्धा मी इथं नाम कमी जास्त करून देऊ शकते. हे झालं या गोष्टी. आता याच्यानंतर आपण हा इमेज आपण डिलीट करून टाकूया. आता मला ही समजा ही स्लाईडच डिलीट करायची आहे, तर ही स्लाईडला कट करून डिलीट केलं की म्हणजे ती स्लाईड कट झालेली आहे. आता व्हॉईस रेकॉर्डिंग कसं करायचं तर पाहूया. आता मला समजा व्हॉईस रेकॉर्डिंग करायचं आहे, तर या व्हॉईसवरती क्लिक करायचं आणि मला सुरुवातीपासून व्हॉईस पाहिजे, म्हणून आपली लाईन ही सुरुवातीला पाहिजे. व्हॉईस करूया. स्टार्ट बटन. नमस्कार, इयत्ता 3री. आज आपण
चौकोन आणि चेंडू याच्याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया चौकोन म्हणजे काय. स्टॉप केलं. आता हे मला ऐकायचं आहे की माझं रेकॉर्डिंग कसं झालेलं आहे. रेकॉर्डिंग केलेल्याच्या फंक्शनमध्ये आता आपलं रेकॉर्डिंग हे क्लिअर झालं. मी बघा आवाज आपल्याला कमी जास्त करता येतो. नंतर या खालच्या फंक्शनमध्ये सगळे आवाजाचे फंक्शन आहेत. आवाज इथं वाढवला, कमी केला. त्यानंतर इथं बघा रेकॉर्ड वगैरे करता येतं, व्हॉईस चेंज करता येतो. मला इथं कोणाचा दुसऱ्याचा आवाज असेल, बाळाचा, तर नमस्कार, इयत्ता तिसरी. आज आपण हा झाला बाळाचा आवाज. आपल्याला ह्याच आवाजाला परत आपलं नॉर्मल ठेवायचं असेल, परत आहे तसा नॉर्मल आवाज. इथं भरपूर प्रकार आहेत, त्यातला आपण कोणताही आपण घेऊ शकतो. बरोबर क्लिक केल्यानंतर आता हे मला ऑडिओ नको आहे, मला डिलीट करायचं असेल तर इथं परत डिलीट ऑप्शनला क्लिक करून आपण डिलीट करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो. पुढचं आहे ते फंक्शन म्हणजे इथं आहे ऑडिओ. आपल्याला ऑडिओसुद्धा इन्सर्ट करता येतो, एखादं गाणं इन्सर्ट करता येतं. आता आपण मगाशी पाहिलं की आपण आता मी परत एक लेअर म्हणून एक इमेजमध्ये लेअर केलं की ते लेअर त्या स्लाईडवर इन्सर्ट होणार, परंतु मला एक स्लाईड हवी आहे फोटोच्या रूपातली. त्यामुळे मी मीडियामध्ये जाणार आणि एखादा फोटो घेणार. तर तो फोटो इथं बघा तो स्लाईडच्या रूपामध्ये एडिट झालेला आहे. नंतर ह्या स्लाईडवरती मला काय करायचं आहे, एखादा व्हिडिओ घ्यायचा असेल तर मी हा व्हिडिओ इथं लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन हा व्हिडिओ घेतला. मगाशी घेतलेला तो व्हिडिओ घेतला. व्हिडिओला आपण कमी जास्त करून घेतलं आणि आता याला मला मागं घ्यायचं असतं, त्याला धरून असं आपण मागं पुढं करू शकतो. आता या व्हिडिओला क्लिक केल्यानंतर या व्हिडिओचा साऊंडसुद्धा आपल्याला जर बंद करायचा असेल तर परत या व्हिडिओला क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा इथं साऊंड जो आहे इथं पहा, या बाजूला व्हिडिओचा पण आवाज आपण ऑफ करू शकतो. तर इथं व्हिडिओमध्ये आल्यानंतर या बाजूला क्लिक केल्यानंतर त्याचा व्हिडिओचा इनबिल्ट आवाज बंद होऊन आपल्याला पाहिजे तर आवाज इथं देता येतो. आता हे तर झालं फंक्शन. या इमेजचा काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचं. तर इथं ही जी ऑप्शन आहे त्याला आपण जर क्लिक केलं तर इथं 3 प्रकारचे ऑप्शन आहेत. त्याच्या साहाय्यानं आपण कॅमेऱ्यामध्ये सेव्ह करू शकतो, लेअर म्हणून एक्स्ट्रा ॲड करू शकतो किंवा हे त्याचा तुम्ही प्रॅक्टिस केली की लक्षात येईल. तर आता हा बघा स्क्रीन आपली कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेली आहे. आता अजून एक फंक्शन याच्यामधलं आहे ते मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. आता ही आपण मगाशी एक स्लाईड इन्सर्ट केली होती, मी त्याला इथं घेते. आता या स्लाईडला मी म्हणजे फोटो इन्सर्ट केल्यानंतर फोटोला टच केल्यावर फोटो मी इन्सर्ट केला, फोटोला टच केल्यानंतर इथं जी हे फंक्शन आहे त्या फंक्शनच्या साहाय्यानं त्या फोटोला आपण एक्स्ट्रा फंक्शन्स पण देऊ शकतो. ते कसं ते पाहूया. फक्त पहिल्यांदा मी काय करते, या फोटोला क्लिक करते. असाच मला परत एकदा फोटो पाहिजे असेल तर मी इथं क्लिक करून त्याचं डुप्लिकेट घेणार. तर बघा डुप्लिकेट, ब्रिंग टू फ्रंट, ब्रिंग टू बॅक वगैरे असं इथं भरपूर हे आहेत. मग मी डुप्लिकेट घेतला, तो डुप्लिकेट त्याच्यावरतीच एक्स्ट्रा आलेला आहे. त्या बघा इथं 2 दिसतात आपल्याला, एकावर एक 2 आपले इमेजेस आलेले आहेत. एका इमेजला क्लिक केलं, आता इमेजला इथं घेतलं, नंतर ह्या ज्या चावीसारखं जे चिन्ह आहे त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा इथं ॲनिमेशनचं काही फंक्शन दिसतात, त्याचा कसा वापर करायचा ते पाहूया. या क्लिक केल्यानंतर या स्लाईडला पुढंपर्यंत असं ढकलायचं आणि मग या इमेजला उचलून आपल्याला कुठंपर्यंत हे जायला पाहिजे असं पाहिजे तिथंपर्यंत त्याला ठेवायची. क्लिक केलं, आता बघा कसं इमेज ही दिसते. अशा पद्धतीनं एकाचे 2 होत असलेल्याचं पण आपण इथं फंक्शन देऊ शकतो. रेकॉर्डिंग आपण पाहिलं, ॲनिमेशन पण पाहिलं, तर आपण अशा पद्धतीने याच्यामध्ये एडिटिंग करू शकतो. व्हॉईस रेकॉर्डिंग देऊ शकतो, क्रोमा की पाहिली, ॲनिमेशन की पाहिली. आता आपल्याला ह्याला सेव्ह कसं करायचं, तर इथं जे सेव्ह बटन आहे त्या सेव्ह बटनवरून आपण सेव्ह करू शकतो. तत्पूर्वी लॅपटॉपप्रमाणे इथं हे जे बॅक बटन आहे त्यानं आपण एक स्टेप बॅक जाऊ शकतो. मग आपण एक स्टेप बॅक जाऊन दाखवते. बघा आपण ते मगाशी स्टिकर्स चित्राच्या बाबतीत केलं तर म्हणून असं झालं, आणि परत आहे तसं पाहिजे असेल तर हा आहे एक स्टेप पुढं जाण्याची, जी बॅक गेलो त्यालाच मग गेलं परत आपली होती तशी त्या स्टेपचं एडिटिंग राहिलेलं आहे. आपण याला आता सेव्ह करूया. सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर इथं कुठल्या फंक्शनमध्ये पाहिजे, हाय लो और इथं एक्सपोर्ट बटन आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर इथं जे आपल्याला फंक्शन्स पाहिजेत ते आपण इथं कमी जास्त करून घेऊ शकतो, रेझोल्युशन कमी जास्त करू शकतो. एक्सपोर्ट केल्यानंतर एक्सपोर्ट करत असताना पूर्ण
व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याशिवाय आपण स्क्रीन आउट व्हायचा नाही. हा व्हिडिओ छोटासा फक्त इन्फॉर्मेशनसाठी केल्यामुळं लगेच एक्सपोर्ट होणार, परंतु दुसरे व्हिडिओ आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्याला एक्सपोर्टिंगला वेळ लागतो आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला काइन मास्टरची इन्फॉर्मेशन येत नाही. एक छोट्या कमी वेळामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. तर पहा, अशा पद्धतीने इथं आपला जो व्हिडिओ आहे तो सेव्ह झालेला आहे. आता अजून एक फंक्शन आपण पाहूया. मी बॅक बटन गेले आणि आता मला समजा पूर्ण बॅक केल्यानंतर मला अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे, परंतु माझा ऑलरेडी हा तयार होता. ऑलरेडी माझा प्रोजेक्ट तयार आहे. त्याचंच मला डुप्लिकेट घ्यायचा असेल तर इथं आपण डुप्लिकेट म्हणून आहे तसाच पूर्ण प्रोजेक्ट घेऊ शकतो, किंवा आता हा प्रोजेक्टचं आपलं साऊंड रेकॉर्डिंग वगैरे झालेलं आहे, व्हिडिओ पण तयार झाले, त्यामुळे हे आहे तसं एडिट करून पहिले आपल्या 2 स्लाईड्स आहेत तर तयारच आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे नाव, शिक्षकाचं नाव वगैरे वगैरे. फक्त त्याच्या पुढच्या याच्यामध्ये मला जे चेंजेस करायचे ते मी चेंजेस करताना मी डिलीट करून तिथं नवीन चेंजेस करू शकते, जेणेकरून मला एक्स्ट्रा काम करण्यापेक्षा सुरुवातीच्या हे जे आपल्या जो 2 स्लाईड्स असतात इयत्तेचे आणि शिक्षकाचं नाव वगैरे, ते पुन्हा पुन्हा करावं लागत नाही. त्यामुळे हे एडिटिंग आपण ऑलरेडी केलेलं असल्यामुळं याचा आपल्याला डबल फायदा होतो. तर अशा पद्धतीने डुप्लिकेट घेऊनसुद्धा आपण करू शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही सराव करा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचा आनंद लुटा. व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.